प्रथमतः तुम्हा सर्वांचे मनापासून पुन्हा एकदा आभार मानतो. अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रम तुम्ही हे करता, दर वर्षाला करता. आणि आजचा हा पवित्र दिवस आहे, आषाढीची वारी. एका बाजूला मंदिर आहे, मला वाटतं घर बाजूला असतील थोडीशी लांब, हे थोडस एका बाजूला मंदिर, तिकडे घर असतील. हा, एका बाजूला मंदिर आहे, पण प्रत्यक्ष पांडुरंग तिकडे पंढरीची वारी चालू आहे. पण इथे साक्षात पांडुरंग इथे आलेले आहेत असा भास होतो भजन करताना. आलेले आहेत इथे. रंगदेवता कळते, पेटीवर हात ठेवल्यावर समजते की ते वातावरण आहे, अंदाज येतो आपल्याला. ही दिव्य शक्ती कुठेतरी इथे आहे. 100% तुम्ही मनापासून त्या देवाची, पांडुरंगाची सेवा करता. 100% तुमची वाडीची एकजूट, सर्वांचे एक विचार नक्कीच राहणार. आणि ह्याच्यापेक्षाही मोठे कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत. आणि तो पांडुरंग करून घेणार आहे, 100% करून घेणार आहे. हेच आनंद वाटतो भजन करता या ठिकाणी. डबल बारीपेक्षाही पुन्हा एकदा सांगतो, जो हा आनंद आहे तो डबल बारीत नाही. एक वेगळी मजा येते त्याच्यात, मनाचं समाधान मिळते वगैरे. ते समाधान इथे आहे. पुढे एवढ्या लांबून काय बुवा भरपूर येतो, आम्हालाच का आमंत्रित करता तुम्ही, जे बोलवता. म्हणजे कुठेतरी प्रेम, कुठेतरी माझ्या कलेवर तुमचं प्रेम आहे, माझ्यावर प्रेम आहे म्हणून तुम्ही बोलवता. म्हणून उदय भाऊ, तुमच्या ऋणात आम्ही. काय करायचं? प मगरे रे प मगरे ग आता ना दिस रे प मगरे ग सानी मी म्हणला बाजे मुरलिया बाजे 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 मुरलिया बाजे बाजे मुरलिया बाजे अधर धरे मोहन अधर धरे मोहन मुख पे माया विराजे बाजे मुरलिया
धन्यवाद धन्यवाद. हरी जय जय राम. राम कृष्ण हरे हरे. जय राम. राम कृष्ण हरे हरे. जय राम. राम कृष्ण हरे हरे.
रकुमा माझी पेरणी करी, रकुमा माझी पेरणी करी, माझा पांडुरंग नांगर धरी, माझा पांडुरंग नांगर धरी, माझी शेती आयुष्य